नवीनतम अद्यतनासाठी आमच्या चॅनलवर सदस्यता घ्या आणि बेल चिन्ह दाबा. तुमचा इंटरनॅशनल बिझनेससाठी 12 चांगले स्ट्रॅटेजीज. कुठला पण एक्सपोर्ट किंवा इम्पोर्टचं बिझनेस असेल त्याला एक्सपॅन्ड करायला, त्याला ग्लोबली मोठं करायला 12 कामाचे स्ट्रॅटेजीज आज मी तुम्हाला सांगते. सर्वप्रथम तुम्ही ठरवायला लागेल की तुमची कमॉडिटी काय आहे. तुम्ही ती कमॉडिटी एक्सपोर्ट करणार की किंवा तुम्ही ती कमॉडिटी इम्पोर्ट करणार. ती कमॉडिटीला तुम्ही व्यवस्थित समजा की त्याचं उत्पादन कसं होते, त्याला स्टोअर कसं करता, त्याला हँडल कसं करता, त्याचं ट्रान्सपोर्टेशन कसं होणार. जर खूप वेळेवर एका जागावर राहिलं तर त्या कार्गोचं काय होणार, त्यालावर पाणीची काय इफेक्ट होणार, धूपची काय इफेक्ट होणार. म्हणजे तुम्हाला तुमची कमॉडिटी एकदम व्यवस्थित समजायला लागेल. दुसरी स्ट्रॅटेजी आहे HSN. प्रत्येक कमॉडिटीला HSN नंबर दिलेला आहे आणि तो HSN नंबर वर्ल्ड वाईड सेम राहतो. तुमच्या कमॉडिटीचं HSNला शांतपणे समजा, त्याला डिटेलमध्ये वाचून घ्या आणि त्याला कुठल्याही कंडिशन्स असेल, कुठलाही प्रकाराचं तुम्हाला डाऊट असेल तर तो डाऊट तुमच्या कस्टम ब्रोकर बरोबर बसून त्याला व्यवस्थित समजून घ्या. कारण HSN वरती खूप सारी गोष्ट डिपेंडंट असतात. तिसरी स्ट्रॅटेजी आहे की तुम्ही कंट्री ठरवा. तुम्ही कुठल्या कमॉडिटीला कुठल्या कंट्रीमधून इम्पोर्ट करणार किंवा कुठल्या कंट्रीमध्ये एक्सपोर्ट करणार. त्या कंट्रीला व्यवस्थित समजा की ती डेमोक्रॅटिक कंट्री आहे, कम्युनिस्ट कंट्री आहे, त्यांची पॉलिटिकल पोझिशन काय आहे, तिकडलं कल्चर कसं आहे, ते लोक कसं वागतात, पेमेंट टर्म्स काय असतात, त्यांची परफॉर्मन्सेस कसं आहे दुसऱ्या कंट्रीज बरोबर, दुसऱ्या एक्सपोर्टर्स बरोबर, दुसऱ्या इम्पोर्टर्स बरोबर. इंडिया आणि त्या कंट्रीचं पॉलिटिकल रिलेशन्स काय आहे, त्या कंट्रीहून इंडियापर्यंत यायला किंवा इंडियाहून त्या कंट्रीपर्यंत पोचायला दुसरे कुठल्या कंट्रीजमध्ये येणार, त्यांची पॉलिटिकल स्टॅबिलिटी काय आहे आणि इंडियाचे आणि त्या देशाचे मधल्या देशांबरोबर रिलेशनशिप्स कसले आहे. हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे. कारण केव्हाही आता पॉलिटिकल इन्स्टॅबिलिटी इतकी वाढली आहे की केव्हाही कुठेही पॉलिटिकल प्रॉब्लेम होऊ शकते. चौथी स्ट्रॅटेजी आहे चेंबर ऑफ कॉमर्स. तुम्ही कुठलाही चांगल्या चेंबर ऑफ कॉमर्सच्या मेंबर व्हा. चेंबर ऑफ कॉमर्सचं काम आहे एक्सपोर्ट इम्पोर्टला प्रमोट करायला आणि दुसऱ्या देशामध्ये जे कुठल्याही असोसिएशन्स असेल, चेंबर्स ऑफ कॉमर्सेस असतील, ते या चेंबरचा संपर्क करणार आणि मग डेलिगेशन पाठवणार किंवा डेलिगेशनला बोलवणार. प्लस त्यांच्या कंट्रीमध्ये कुठलीही इन्क्वायरी असेल तर ती सर्वप्रथम चेंबर ऑफ कॉमर्सकडे जाते आणि चेंबर ऑफ कॉमर्स नंतर तुम्ही जर मेंबर असाल तर त्या कमॉडिटीसाठी तुम्हाला संपर्क करून तुम्हाला सांगणार की तुम्ही हे बघा. प्लस चेंबर ऑफ कॉमर्समध्ये तुम्ही जर मेंबर झाले आणि त्यांच्या मीटिंग्सला गेले तर दुसरे एक्सपोर्टर्स आणि इम्पोर्टर्सचे अनुभव तुम्हाला कळतील. ते लोक तुम्हाला सांगतील की हे बघा माझं इथे असं घडलं, तिथे तसं घडलं. तर चेंबर ऑफ कॉमर्स इज अ व्हेरी इम्पॉर्टंट प्लेस. त्याला एक एक्सपेंडिचर न बघता एक इन्व्हेस्टमेंट बघा. नंतर येते ट्रान्सपोर्ट जॉग्रफी, की तुमची जी कमॉडिटी आहे ती एअर कार्गो आहे, सी कार्गो आहे, LCL आहे, FCL आहे, बल्क आहे, लूज आहे. त्याला व्यवस्थित समजा. नंतर बघा की इंडिया आणि त्या कंट्रीचं मध्ये कनेक्शन कसले आहे, डायरेक्ट आहे, इनडायरेक्ट आहे, वाया आहे, ते कसं करायचं ते तुम्हाला सांगतील की तुम्हाला या कमॉडिटीमध्ये डील करायला प्रॉब्लेम्स किती येणार आहे. 6वी स्ट्रॅटेजी आहे त्या HSNची मूव्हमेंट. HSN आपण ठरवलं, नंतर तुम्ही त्याला स्टडी करा की गेल्या 2 वर्षामध्ये ही HSNची मूव्हमेंट काय झाली आहे, की प्राइसेसमध्ये खूप फ्लक्च्युएशन झाले, कुठल्याही कंट्रीनी त्या HSNवर कुठल्याही कंडिशन्स प्रोहिबिशन्स ठेवले, इंडियाने कुठलेही ठेवले त्या HSNवर. कारण ते गेल्या 2-3 वर्षाचं जे काही अनुभव असेल
त्या पर्टिक्युलर HSNला ते तुम्हाला सांगणार की हो, ही HSNची मूव्हमेंट अशी होऊ शकते आणि तुम्ही जर ह्या HSNला सिलेक्ट करणार असाल तर तुम्ही त्याच्यावरती कुठल्या काळजी घ्यायची गरज आहे. 7वी कंडिशन परत स्पेसिफिकली इंडियाचे आणि त्या कंट्रीचे आणि मधल्या दुसऱ्या कंट्रीजचे पॉलिटिकल रिलेशन्स. पॉलिटिकल रिलेशन्स इज व्हेरी इम्पॉर्टंट, कारण केव्हाही कुठलीही कंट्री नॉन टॅरिफ बॅरियर ठेवून किंवा काहीतरी दुसरी अडचण ठेवून तुमच्या कमॉडिटीचं एक्सपोर्ट इम्पोर्टला स्टॉप करू शकते. तुमच्या एक्सपोर्ट इम्पोर्टवर दुसऱ्या फायनान्शियल कंडिशन्स टाकून तुमची प्रोसेसेस वाढवू शकते आणि तुम्हाला डायरेक्टली न कळता तुमच्या एक्सपोर्ट इम्पोर्टच्या कमॉडिटीजवर पॉलिटिकल प्रेशर आणून त्या कार्गोजचं मूव्हमेंट बंद होऊ शकते. 8वी स्ट्रॅटजी आहे की तुमच्या वेंडर, तुमच्या बायरची व्यवस्थित चौकशी करा. त्याला चांगल्यापैकी समजा. इन्व्हेस्टिगेटिंग एजन्सीज असतात, बँक्स असणार, रेटिंग एजन्सीज असणार, इन्शुरन्स सर्वेज असणार, तुम्ही आणि डेटा कंपनीज, या सगळ्यांचा संपर्क करा आणि शोधा की मी ज्या वेंडर किंवा बायरशी मी डील करणार त्याची स्टँडिंग काय आहे. त्याच्याकडे जो सर्टिफिकेट्स तो मला दाखवतो तो खरोखर सर्टिफिकेट्स आहे की नाही आहे. त्याचा परफॉर्मन्स दुसऱ्या एक्सपोर्टर्स आणि इम्पोर्टर्स बरोबर कसं होतं. हे नाही केलं तुम्ही तर तुम्हाला खूप मोठं सरप्राईज मिळू शकते. मात्र नाव मोठं असेल किंवा त्याचं ब्रोशर चांगलं असेल किंवा त्यांची मार्केटिंग स्ट्रॅटेजी चांगली असेल तर त्याच्यावर विश्वास नका करू. त्याला इंडिपेंडंटली त्याची चौकशी करा, इंडिपेंडंटली त्याचा डेटा कलेक्ट करा आणि मगच त्या वेंडर किंवा बायरशी डील करा. 9वी स्ट्रॅटेजी आहे इम्पोर्टर्ससाठी प्रायमरीली की तुम्ही कुठल्याही कंट्रीमधून कार्गो मागवणार असेल तर प्री इन्स्पेक्शन सर्टिफिकेशनचे कंडिशन ठेवा त्याच्यावर. प्री इन्स्पेक्शनच्या एजन्सीज असतात, तुम्ही अपॉइंट करा त्याला, त्याचा खर्च तुम्ही बेअर करा. पण प्री इन्स्पेक्शनचा मतलब काय होणार की तुमचा कार्गो तिथून त्याच्या वेअरहाऊसमधून निघालं, तो कार्गो कंटेनरमध्ये किंवा शिपमध्ये लोड झाला, तिथे आपला मनुष्य उभा असणार, तो त्याचे फोटो काढणार, त्या सील नंबर्स आणि सिक्युरिटी नंबर्सचा रिपोर्ट तो आपल्याला पाठवणार आणि वी विल बी शुअर की माल तिथून निघाला तर माझ्या माणसाच्या देखरेखमधून निघाला आहे आणि तो मी ऑर्डर केलेला कार्गोच आहे. प्री इन्स्पेक्शन इज व्हेरी नेसेसरी जेव्हा तुम्ही नवीन कंट्रीजमध्ये डील कराल किंवा नवीन कमॉडिटीजमध्ये डील करणार किंवा नवीन वेंडर्सकडून माल खरीदणार. कुठल्याही क्लायंटनी किंवा वेंडरनी प्री इन्स्पेक्शनसाठी जर काही पण हेजिटेशन दाखवला तर त्या कंपनीशी डील करू नका. 10वी आहे की पैसे आणि कार्गो. कार्गोला पैशानी एक्सचेंज होते, पैशाला कार्गोनी एक्सचेंज होते. तुमच्या पैशाची सिक्युरिटी खूप महत्त्वाची आहे. फ्रॉड्स, पेमेंट न करायची, बहाणे काढायचं खूप मोठं असते इम्पोर्ट एक्सपोर्टमध्ये, इंटरनॅशनल बिझनेसमध्ये. जे लेटर ऑफ क्रेडिट आहे, थर्ड पार्टी इन्स्पेक्शन जे मी तुम्हाला आधी सांगितलं, तुमच्या फॉरवर्डर तुम्ही अपॉइंट करू शकता. खूप सारी छोटी छोटी गोष्ट आहे ते तुम्ही करायला पाहिजे की तुमचे पैसे सिक्युअर करायला. कारण जर तुम्ही पैसे पाठवले आणि कार्गो नाही आला किंवा तुम्ही कार्गो एक्सपोर्ट केलं आणि पैसे नाही आले तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया इंडियन कंपनीवर ॲक्शन घेणार. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया कुठलाही एक्सक्यूजला मान्य ठेवणार नाही. सो यू विल हॅव टू वर्क की तुमच्या पैशाची सिक्युरिटी खूप महत्त्वाची आहे. 11वी स्ट्रॅटेजी आहे की तुम्ही स्वतः ॲज अ कंपनी हाऊ कम्प्लायंट आहे, तुम्ही किती कायद्याचं पालन करता. कायद्याचं पालन करणं खूप महत्त्वाचं आहे. तुमच्या इन्कम टॅक्स फायलिंग्स, तुमच्या GST फायलिंग्स, तुमच्या रेजिस्ट्रेशन्स, इंडस्ट्रियल रेजिस्ट्रेशन, वेअरहाऊस रेजिस्ट्रेशन, शॉप अँड एस्टॅब्लिशमेंट रेजिस्ट्रेशन सगळं तुम्ही फॉलो करता की नाही करता त्याला व्यवस्थित फॉलो करा. कंप्लायंट कंपनीजला गव्हर्मेंट ऑफ इंडिया फॅसिलिटीज देते.
आणि ती आपल्यावर आहे दाखवायला की माझी कंपनी एक कंप्लायंट कंपनी आहे. तुम्ही जर इंटरनॅशनल बिझनेसमध्ये असाल तर इंडियन कस्टम्सचं वर्ल्ड वाईड एक्सेप्टेड खूप महत्त्वाचं एक सर्टिफिकेट आहे कॉल्ड दी ऑथराइज्ड इकॉनॉमिक ऑपरेटर. तुमच्या कस्टम ब्रोकरची मदत घ्या आणि तुमच्या कंपनीला ऑथराइज्ड इकॉनॉमिक ऑपरेटरचं स्टेटस द्या. तुम्हाला पण सुविधा होईल, तुमच्या इम्पॉर्टरला पण दुसऱ्या देशामध्ये सुविधा होणार. सो बीइंग कंप्लायंट एक खूप महत्त्वाची गोष्ट आहे. 12वी स्ट्रॅटेजी आहे की तुमचा लॉजिस्टिक सर्व्हिस प्रोव्हायडर. तुम्हाला एक्सपोर्ट इम्पोर्ट करायचं आहे, मग लॉजिस्टिक सर्व्हिस प्रोव्हायडरची गरज आहे. त्याच्याबरोबर बसून बोला की त्याचा अनुभव काय आहे, तो तुमच्या कमॉडिटीमध्ये डील केला आहे, त्याने तुमच्या कंट्रीजमध्ये डील केला आहे की नाही केला आहे. पैसे एवढे महत्त्वाचं नसते, क्रेडिट महत्त्वाची नाही. तो एक सर्व्हिस प्रोव्हायडर आहे, त्याला चांगल्यापैकी इव्हॅल्युएट करा आणि सिलेक्ट करा. जो तुम्हाला जास्त क्रेडिट देणार किंवा कोणी स्वस्त असेल ते कदाचित तुम्हाला खूप महाग पडणार. सो एक चांगला लॉजिस्टिक सर्व्हिस प्रोव्हायडर सिलेक्ट करायचं आणि अपॉइंट करायचं इज व्हेरी इम्पॉर्टंट. हे थोड्या स्ट्रॅटेजीज होते तुमच्या इंटरनॅशनल बिझनेसला चांगल्यापैकी चालवायला आणि ग्लोबली एक्सपॅन्ड करायचं. For detailed learning on all logistics subjects visit www.logiveda.com.